और वो 7 and 8. त्याचं 7 आणि 8. Psalm 139. स्तोत्रसंहिता अध्याय 139. 7 and 8. त्याचं 7 आणि 8. Psalm 7 और 8. त्याचं 7 आणि 8. मैं तेरी आत्मा से भागकर किधर जाऊं, तेरे सामने से किधर भागूं? यदि मैं आकाश में चढ़ूं तो तू वहाँ है, यदि मैं अपना बिछोना अधोलोक में बिछाऊं तो वहाँ भी तू है. मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पळून जाऊ? मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंतरण केले तरी पहा तेथे तू आहेस. हम प्रार्थना करें. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है, इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जब हम सुनते हुए पालन करने के लिए आप सहायता करना, वचन का अर्थ समझने के लिए आप मदद करना प्रभु, दया रखना प्रभु. ये हमारी खास विनती, हमारी प्रार्थना है, अनुग्रह करना प्रभु यीशु के नाम से. आमीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियो, ये भजन संहिता दावीद ने लिखा है आणि ते स्तोत्र संहिता आहे ते दावीदाने दिलेले आहे. और दावीद उस समय कह रहा था कि मैं तुझसे कहाँ छिप कर जाऊँ, आणि दावीद त्यावेळेस म्हणत होता की मी तुझ्यापासून पळून कुठे राहू, क्योंकि उससे जो गलती हो गई थी, कारण त्याच्याकडून जी चूक झाली, जो पाप हुआ था, जे पाप त्याच्याकडून उसके झालं, कारण वो अपने आप को बचाना चाहता आणि था. त्याच्यामुळे त्याला स्वतःला वाचवायचं उसे ऐसा लग रहा था कि परमेश्वर मुझे नहीं देखता. आणि त्याला असं वाटत होतं की देव मला पाहत नाही. और जब उसे मालूम पड़ा कि परमेश्वर ने उसके सारे पापों को देखा है और उसकी ताड़ना की है, आणि जेव्हा त्याला माहित पडलं की देवाने त्याच्या सर्व पापांना पाहिलेलं आहे आणि त्याची ताडना केलेली आहे, इसलिए उसने ये भजन गाया. आणि म्हणूनच त्याने स्तोत्र और गायले. इसीलिए वो कहता है, आणि म्हणूनच तो म्हणत आहे, जो हमने 7 और 8 में पढ़ा, जे आपण 7 आणि 8व्या वचनामध्ये वाचलं, मी तुझ्या आत्म्यापासून कुठे निघून मैं जाऊ, तेरी आत्मा से भागकर कहाँ जाऊँ, क्योंकि ऐसा कोई जगह नहीं जहाँ तेरा आत्मा नहीं, जहाँ तू नहीं. इसका मतलब क्या है? हमारा परमेश्वर सर्वव्यापी है. आणि याचा असं कुठेच नाही की जिथे देवाचा आत्मा नाहीये, सर्व ठिकाणी देवाचा आत्मा आहे. याचा अर्थ आहे की आपला देव सर्वव्यापी, हमारा परमेश्वर सर्व सामर्थी, आणि आपला देव सर्व सामर्थी, सर्व ज्ञानी और सर्वव्यापी आणि है. सर्वव्यापी आहे. सर्व सामर्थी इसलिए क्योंकि उसके लिए कोई बात कठिन नहीं है. आणि सर्व सामर्थ्य यासाठी कारण त्याच्यासाठी कोणतीच वो गोष्ट सब कुछ अशक्य कर नाही. सकता आणि है. सगळं काही करू शकतो, असंभव को संभव कर आणि सकता अशक्य है. शक्य तो करू शकतो, शून्य में से सब कुछ उत्पन्न कर आणि सकता है. शून्यामध्ये सगळं काही तो उत्पन्न करू जहाँ शकतो, कुछ नहीं वहाँ वो खड़ा कर सकता आणि है. जिथे काही नाही तिथे तो उभं करू और शकतो, जहाँ सब कुछ है वहाँ नाश कर आणि सकता जिथे है. सगळं काही आहे तिथे तो नाश पण करू इसलिए शकतो. वो उसके हाथ को कोई रोक नहीं सकता, आणि म्हणून त्याच्या हाताला कोणी अडवू उसका शकत, सामना कोई कर नहीं सकता. त्याचा सामना कोणी करू शकत, इसलिए उसे कहा गया है सर्व सामर्थ्य. आणि म्हणून त्याला सांगण्यात आलेलं आहे सर्व फिर सामर्थ्य. हम देखते हैं सर्वज्ञानी. आणि आपण पाहतो सर्व ज्ञान, हमारा परमेश्वर सर्वज्ञानी है. आणि आपला देव सर्व ज्ञानी वो आहे, सब ज्ञान रखता आणि है. तो सगळं ज्ञान ठेवतो. उसे ऐसा कुछ नहीं कि हमारे मन की बातें उसको मालूम नहीं पड़ती. आणि त्याला असं काहीच नाही की आपल्या मनातल्या गोष्टी त्याला माहित नाही. जानवर क्या कहते हैं, जनावर काय मनुष्य क्या कहते हैं, मन में क्या सोचते आणि मनात काय हैं, विचार वो करतात, सारी बातें जानता आणि है. सगळ्या गोष्टी त्याला माहित उसे असतात, सब बातों का ज्ञान है, आणि सर्व गोष्टींचं ज्ञान त्याला आहे. क्योंकि वो सर्वज्ञानी है. कारण तो सर्व ज्ञानी उसे आहे, कुछ छुपा नहीं आणि त्याच्याकडे काहीच लपलेलं नाही, और वो सर्वव्यापी है. आणि तो सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी यानी वो हर जगह है. आणि सर्वव्यापी म्हणजे तो सर्व ठिकाणी आहे. जैसे कोई ऐसी जगह नहीं जहाँ वो नहीं है. आणि अशी कोणती जागा नाही जिथे तो नाही आहे. और जैसे हम यहाँ देखते कि दावीद कहता है कि यहाँ तो अधोलोक में भी तू वहाँ है. आणि जसं आपण इथे पाहतो की दावीद म्हणत आहे की अधोलोकामध्ये पण तू आहे, अधोलोक में भी. आणि अगर अधोलोकामध्ये मैं आकाश में चढ़ूं जर मी आकाशावरती तो चढलो तू वहाँ है. तरी तू तिथे और आहे, अगर मैं अधोलोक में जाऊं जर मी अधोलोकामध्ये तो गेलो वहाँ पर भी. तरी सुद्धा तू मैं तिथे आहे, तूफानों में चलूंगा आणि मी वादळवाऱ्यामध्ये चाललो तो भी वहाँ है. तरी सुद्धा तू और तिथे आहे, समुद्र के लहरों पर भी आणि चलूंगा समुद्राच्या लाटांवर जरी मी तो वहाँ पर भी चाललो है. तरी सुद्धा तू तिकडे आहे. अगर मैं ऐसा चाहूंगा कि मैं छिप कर अंधेरे में छिप जाऊंगा, मैं सोचूंगा तो वहाँ नहीं है, लेकिन अंधेरे में भी उसने देखा कि परमेश्वर वहाँ है. आणि तू अशी मनामध्ये इच्छा ठेवली की मी अंधकारामध्ये लपून जाईन आणि देव मला पाहणार नाही, पण त्याने अंधकारामध्ये पण पाहिलं की देवाने मला पाहिले. दावीद अपने आप को छिपाना चाहता था आणि दावीदाला स्वतःला लपवायचं परमेश्वर से, आणि देवापासून, लेकिन वो अंधेरे में भी अपने आप को छिपा नहीं तर तो सकता. अंधकारात पण स्वतःला लपवू नाही शकत. होता है तो कि संसार के लोग अंधेरे में बहुत सारी गलत काम करते आणि हैं, खूप सारे लोक या जगामध्ये अंधकारामध्ये खूप सारी चुकीची कामं करतात. लेकिन प्रियो वो तो परमेश्वर के सामने तो पूरा दिख रहा है, सब कुछ परमेश्वर देख पाता है, क्योंकि अंधेरा परमेश्वर के सामने नहीं है, हमारे लिए अंधेरा है. आणि आपल्यासाठी तो अंधकार आहे, हमारे लिए अंधेरा है. आणि अंधकार आपल्यासाठी परमेश्वर आहे, के लिए अंधकार कुछ नहीं है. आणि देवासाठी अंधकार काहीच नाही. बाइबल में लिखा है वो अंधकार के ऊपर कुरुबों में राज करता है, उस पर विराजमान है. आणि तो अंधकाराच्या वरती करूबांवरती तो विराजमान आहे, अंधकार उसके पैरों के नीचे आणि है. अंधकार त्याच्या पायाखाली आहे. ये याद रखो, आणि हे लक्षात ठेवा, घोर अंधकार घोर अंधकार वो उसके पैर के नीचे है. आणि निबिड अंधकार त्याच्या पायाखाली आहे. तो इसीलिए
अगर हम परमेश्वर से कहीं से भी भागकर छुपना चाहेंगे कि परमेश्वर मुझे नहीं देखे, तो ऐसा नहीं हो सकता। परमेश्वर हर जगह है। आणि देवापासून पळून जाऊन आपण कुठेही लपण्याचा प्रयत्न केला आपण लपू शकत नाही, कारण देव सर्वव्यापी आहे, तो सर्व ठिकाणी आहे। बहुतायत लोगों को इसका एहसास नहीं रहता, आणि खूप लोकांना याची जाणीव नसते। लेकिन एहसास न होने का कारण इसका मतलब ऐसा नहीं कि परमेश्वर नहीं है। आणि जाणीव नाही याचा अर्थ असा नाही की देवच नाही। बहुत लोगों के मन में ये नहीं रहता, ज्ञान नहीं रहता कि परमेश्वर हर जगह है, सर्वव्यापी है, वो सब कुछ देखता है, सब कुछ जान रहा है। लेकिन ये बात बहुत लोगों को मालूम न होने के कारण ऐसा होगा क्या कि परमेश्वर नहीं है, ऐसा उनकी ऐसा सोचने के कारण परमेश्वर नहीं है, ऐसा होगा क्या? आणि जी लोक असा विचार करतात की देव नाहीये, असा विचार केल्याच्या नंतर असं होऊ शकेल का की देव नसेल? तो परमेश्वर है। भले इंसान नहीं भी जाने आणि भलेही माणसाने नको ओळखू दे, त्यांच्यात ती जाणीव नसेल सुद्धा की देव सर्वत्र आहे, पण देव आहे। और उनके अंदर वो एहसास नहीं होगा कि परमेश्वर सर्वव्यापी है, फिर भी परमेश्वर सर्वव्यापी है, वो सब जहाँ पर है। इसलिए उसकी उपस्थिति और उसकी सर्वव्यापकता हमें मालूम होना चाहिए। आणि म्हणून त्याची उपस्थिती आणि त्याची सर्वव्यापीपणा आपल्याला माहित असला पाहिजे। क्यों? परमेश्वर की उपस्थिति मतलब अक्सर हम लोग परमेश्वर की उपस्थिति में परमेश्वर की उपस्थिति को हम हल्के में लेते हैं, आणि नेहमी आपण देवाच्या उपस्थितीला एकदम हलक्यामध्ये घेतो, जबकि परमेश्वर की उपस्थिति में आनंद है। बल्कि देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे। परमेश्वर चाहता है कि हम उसकी उपस्थिति में आनंद लें। आणि देवाची अशी इच्छा आहे की आपण त्याच्या उपस्थितीमध्ये आनंद घ्यावा। बाइबल में लिखा है ऐसा, भजन संहिता 16 उसका 11। बायबल मध्ये लिहिलेलं आहे तसं, स्तोत्र संहिता 16 त्याचा 11, Psalm 16 स्तोत्र संहिता 16 11। त्याचा 11। जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील, तुझ्या सानिध्यात पूर्णानंद आहे। तुझ्या सानिध्यात, तुझ्या उपस्थितीत काय आहे? आनंद आहे। परमेश्वर की उपस्थिति में जहाँ वो उपस्थित है, जहाँ वो है उसका एहसास होता है। उसका जैसे अभी हम यहाँ आते हमें मालूम पड़ता है परमेश्वर हमारे बीच में है। जसं आपण येथे येतो आणि आपल्याला माहित पडतं की देव आपल्यामध्ये आहे। शिष्य को मालूम था प्रभु यीशु उनके साथ है, आणि शिष्यांना माहित होतं की प्रभु यीशु त्यांच्याबरोबर इसलिए आहे। जब वो तूफान में झगड़े हुए थे, तूफान में थे, आणि म्हणून जेव्हा ते वादळ वाऱ्यामध्ये अटकलेले होते, तो यीशु पानी पर चलकर उनके पास आया। आणि येशू पाण्यावरती चालत त्यांच्या जवळ आला। जब वो तूफान में झगड़े हुए थे, तूफान आई थी और नाव डुबा रही थी, यीशु उसी जहाज में पीछे सोया था, वहीं पर था। यीशु ने शांत किया। यीशु की उपस्थिति लोगों को और शिष्यों को आनंद देती है। आणि येशूची जी उपस्थिती आहे ती लोकांना शांती आणि आनंद देते। यहाँ ऐसा लिखा है परमेश्वर की उपस्थिति में क्या है? आनंद है। आणि इथे असंच दिलेलं आहे की देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे। और हम परमेश्वर की उपस्थिति अगर हम देखेंगे तो परमेश्वर की उपस्थिति इतनी भय योग्य है, डरावनी है कि जिसके कारण लोग गिर जाते हैं और कांपने लगते हैं। आणि देवाची उपस्थिती इतकी भययोग्य आहे की लोक त्याच्या उपस्थितीमध्ये पडतात आणि थरथर कापू लागतात। और एक वचन अजून एक वचन आपण वाचू। भजन संहिता 114 स्तोत्र संहिता 114 और उसका 7वां वचन। त्याचं 7वां वचन। परमेश्वर की उपस्थिति में आनंद है, लेकिन आदम के पाप करने के कारण वो आनंद उससे चोरी हो गया, दूर हो गया, उस आनंद से वो दूर हो गया। आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद आहे, पण आत्माने पाप केल्यामुळे त्या उपस्थितीपासून तो दूर झाला। परमेश्वर की उपस्थिति आनंद देती है, लेकिन पाप उस आनंद को चोरी करती है। आणि देवाची उपस्थिती आपल्याला आनंद देते, पण जे पाप आहे ते आनंद आपल्याला घेऊ देते। जब परमेश्वर की उपस्थिति आती है तो वो पश्चाताप, हमारे अंदर पश्चाताप लाती है, हमारे अंदर ऐसा एहसास दिलाती है तूने गलती किया, और हम रोने लगते हैं, हम बोलते प्रभु मैं पापी हूँ, मुझे क्षमा कर। आणि जेव्हा देवाची उपस्थिती येते तेव्हा आपल्यामध्ये पश्चाताप येतो की प्रभू येशू मी पापी आहे, मला माफ कर। 114 का 7। हे पृथ्वी तू प्रभु समोर याकोबाच्या देवासमोर थरथर काप। हाँ, क्या लिखा है? हे पृथ्वी याकोबा के परमेश्वर के सामने तू क्या कर? थरथर काप। परमेश्वर की उपस्थिति में थरथर कापते हैं बदन, और पृथ्वी तक थरथर कापती है। आणि देवाच्या उपस्थितीमध्ये अंग पण थरथर कापू लागतं आणि पृथ्वी सुद्धा थरथर कापू लागते। इसीलिए जब परमेश्वर की उपस्थिति यीशु के काल में आई थी, आणि म्हणून जेव्हा देवाची उपस्थिती येशूच्या काळामध्ये आली तो होती, तीनों शिष्य नीचे गिर गए आणि तिन्ही शिष्य खाली पडले और क्या हो गए? आणि काय झालं? देखे डर गए। आणि दिलेलं आहे ते घाबरले। पढ़ेंगे मत्ती अध्याय 17 मत्ती अध्याय 17 उसका 2, त्याचं 2, मैथ्यू मत्ती 17 अध्याय 17 उसका 2। त्याचं 2 पासून। तेव्हा त्याचे रूप त्यांच्या देखात पालटले, त्याचे मुख सूर्यासारखे तेजस्वी झाले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी शुभ्र झाली। तेव्हा पहा, मोशे व एलिया हे त्याच्याबरोबर संभाषण करत असलेल्या त्यांच्या दृष्टीस पडले।
मग पेत्र येशूला म्हणाला, प्रभूजी, आपण येथे असावे हे आपल्याला बरे आहे. आपली इच्छा असली तर मी येथे 3 मंडप करतो, आपणासाठी एक, मोशेसाठी एक व एलियासाठी एक. हाँ, 5वां वचन ध्यान से. तो बोलत आहे वो इतक्यात पहा, कह ही रहा था तब एक तेजस्वी मेघाने त्यांच्यावर छाया केली. परमेश्वर की उपस्थिति ने एक बादल के रूप के द्वारा उनके ऊपर छा लिया आणि पहा, और बादल से एक आवाज आई, मेघातून अशी वाणी झाली की हा माझा पुत्र, यह मेरा प्रिय पुत्र है, मला परम प्रिय आहे, ये मेरे लिए बहुत प्रिय है, याच्याविषयी मी संतुष्ट मैं आहे, इससे खुश हूँ, याचे तुम्ही ऐका. इसकी तुम सुनो. हे ऐकून ये सुनते ही शिष्य पालथे पडले. ये क्या हुए? उस उपस्थिति में मुंह के बल गिरे, मुंह के बल गिरे और क्या हुआ? व फार भयभीत झाले. बहुत डर गए. क्यों? क्योंकि परमेश्वर की उपस्थिति भय योग्य है. कारण देवाची उपस्थिती ही भययोग्य आहे. क्योंकि वो आज देखा गया तो हर जगह वो है. आणि आज पाहण्यात आलं तर सर्व ठिकाणी देवा, लेकिन जब वो स्पेसिफिक जगह पर वो एकत्रित होता आणि है, कोणत्या आता है, खास ठिकाणी जेव्हा तो उतरून येतो उसकी उपस्थिति आती आणि है, त्याची उपस्थिती उतरून येते, तब कुछ अलग काउंट होता है. जैसे वो चाहता है, जैसे वो हर जगह है, लेकिन उसकी उपस्थिति वो कहीं स्पेसिफिक जगह पे देता आणि है. त्याची उपस्थिती काही खास ठिकाणी देतो. जैसे यीशु ने कहा, जहाँ 2 या 3 मेरे नाम से इकट्ठे होते उनके बीच में मैं होता. आणि जसं येशू म्हणाला की 2 आणि 3 माझ्या नावाने जिथे एकत्रित होतात त्यांच्या मध्ये मी तो जब उसके नाम से इकट्ठा होते तब वो वहाँ आता है. आणि जेव्हा त्याच्या नावाने तिथे एकत्रित केले होतात तेव्हा तिथे देवाची जब उसके उपस्थिती भजन गाए जाते हैं, स्तुति आराधना की जाती है, उसकी उपस्थिती नीचे उतर आती है. बाइबल में लिखा है वो स्वर्ग से झुक कर नीचे उतर आता है. आणि जेव्हा त्याची स्तुती करण्यात येते, त्याची उपासना करण्यात येते, तेव्हा बायबलमध्ये देण्यात आलेला आहे की तो स्वर्गामधून खाली उतरून जब उसके वचन का प्रोक्लेम किया जाता है, वचन पढ़ा जाता है, वचन बोला जाता है, तब उसकी उपस्थिति नीचे उतर आती आणि है. जेव्हा त्याचं वचन घोषित करण्यात येतं किंवा त्याचं वचन बोललं जातं तेव्हा त्याची उपस्थिती खाली जब उतरून लोग उसके नाम से उसके पास प्रार्थना करते हैं, पश्चाताप करते हैं, मन फिराते हैं, तब उसकी उपस्थिति नीचे आती है. आणि लोक त्याच्या नावाने प्रार्थना करतात, त्याच्याजवळ मागतात, तेव्हा देवाची उपस्थिती खाली इसलिए उतरून प्रियो, परमेश्वर की उपस्थिति भय योग्य है. आणि म्हणून देवाची उपस्थिती ही भययोग्य तो आहे. इसका मतलब क्या है? आणि याचा आज अर्थ का काय? वचन क्या है? आणि याचं वचन कि काय? हमें परमेश्वर की उपस्थिति में परमेश्वर को आदर देना आणि है, आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये देवाला आदर उसको द्यायचा, रिस्पेक्ट देना है, त्याला आदर द्यायचा, उसका भय मानना आणि है, त्याचं भय वो बाळगायचा, उस योग्य है. आणि तो त्या योग्य. अगर हम जुना करार देखेंगे, आणि जर जुना करार आपण पाहिला, परमेश्वर ने इसराइलियों को, याजकों को, एक मोसेस को कहा था कि इस याजकों के लिए एक तो ऐसे वस्त्र बनाना आणि देवाने मोशेला असं सांगितलेलं की याजकांसाठी तू असे वस्त्र बनव कि उनके वस्त्र के जो टोप थे, जो शॉल वो पहनते थे, उसको तुम क्या लगाना? घुंघरू लगाना. तो वो घुंघरू लगाने को, टोप को घुंघरू लगाने के लिए कहा गया था. आणि त्यांच्या वस्त्राचा जो टोप होता त्याच्यामध्ये त्यांना और घुंगरू जो लावायला सांगितलं. सीनाबंद बनाया था, आणि तो सीनाबंद त्यांनी बनवलेला होता. वहाँ कड़ियाँ लगाने के लिए कहा गया आणि तिथे था त्यांना कडी लावायला और सांगितलं. साखी लगाई गई थी. आणि साखळी लावलेली. तो जब याजक महायाजक जब अति पवित्र स्थान में जाता था, आणि जेव्हा महायाजक अति पवित्र स्थानामध्ये तो जायचा उन घुंघरू का आवाज सुनकर आणि त्या घुंगरूंचा आवाज ऐकून तो क्या होता था? तेव्हा काय व्हायचं? बाहर लोगों को मालूम पड़ता था कि ये व्यक्ति अंदर जिंदा है. आणि बाहेरच्या लोकांना असं माहित पडायचं की आतमध्ये हा माणूस जिवंत आहे. परमेश्वर की उपस्थिति इतनी भययोग्य होती थी, अगर वो महायाजक अपने पाप के लिए बलिदान देता था, अपने पाप के लिए लहू बहाता था, एक मेमना को बलि चढ़ाता था, एक भेड़ प्रभु को देता था, बाद में सारी भर कलीसिया के लिए, जनता के लिए वो क्या करता था? लहू बहाता था और फिर वो लहू लेकर वो अति पवित्र स्थान में जाया करता था. आणि आपण पाहतो की इस्रायल लोकांच्या पापांसाठी आणि स्वतःच्या पापांसाठी महायाजक काय करायचा? खोबऱ्याचं रक्त घेऊन तो अति पवित्र स्थानामध्ये जायचा. और अगर उस महायाजक का लाइफ सही नहीं है, आणि जर त्या महायाजकाचं जीवन बरोबर नाहीये तो परमेश्वर के वेदी से अग्नि निकलती थी और वो उसे जला के भस्म करती थी. आणि देवाच्या वेदीवरनं आग निघायची आणि त्या महायाजकाला जाळून फिर भस्म उस करायची. शरीर को लाने के लिए अंदर जाएगा कौन? आणि मग त्या शरीराला आणण्यासाठी आतमध्ये जाणार कोण? कोई भी अंदर जाना मना था. कारण कोणीही आतमध्ये जाणं मना होतं. हर कोई अंदर नहीं जा आणि सकता. प्रत्येक जण आतमध्ये जाऊ शकत नाही. महायाजक साल में एक ही बार जाता था, वो भी अपने लहू, अपने पापों के लिए पश्चाताप कर भेड़ देकर प्रभु के सामने लहू बहाकर वो जाता था. तो वो बच नहीं पाया, तो उसको लेने के लिए कौन जाएगा? आणि महायाजक काय करायचं? वर्षातून एकदा खोबऱ्याचं रक्त घेऊन इस्रायल लोकांच्या पापांसाठी, स्वतःच्या पापांसाठी पश्चाताप करण्यासाठी आतमध्ये गेलेला आहे. जर देवाने त्याला सोडलं नाही तर मग बाकीच्या लोकांचं काय? तो इसीलिए उसे जो जंजीरें उसने यहाँ बांधी रहती थी, पैर को बांधी रहती थी, उससे वो लोग क्या करते थे? खींच के बाहर निकालते थे. आणि म्हणून जी बंधनं, जे
साखळ दंड होते जे त्यांना बांधलेलं होतं त्याच्याद्वारे देव काय करायचे त्यांना बाहेर खेचायचे. तो कोई अंदर जा नहीं सकता था, उसे बाहर उस मृतदेह को बाहर खींच के लाते थे. आणि कोणीही आतमध्ये जाऊ शकत नव्हता आणि जो मृतदेह होता त्याला ते लोक लोगों को कैसे मालूम पड़ता था कि अंदर याजक मर गया है? आणि लोकांना कसं माहित पडायचं की आतमध्ये याजक मेलेला आहे. हाँ, वो घुंघरू का आवाज बंद हो जाता था. आणि त्या घुंगरूंचा आवाज बंद होऊन जायचा. तो परमेश्वर की उपस्थिति क्या करती थी? पहले जूनी करार में हम देखते हैं कि मंदिर में जाने वाले महायाजक को कभी कभी वो मार देती थी. आणि देवाची उपस्थिती काय करायची? जे अति पवित्र स्थानामध्ये जे महायाजक जायचे त्यांना ते मारून टाकायचे. हम देखते हैं कि आरोन के जो दो पुत्र थे, आणि आपण पाहतो अहरोनाची जे 2 मुलं होती. आप लेवी अध्याय में पढ़ सकते हैं, लेवी अध्याय 10 में पढ़ सकते हैं. तुम्ही लेवी अध्याय 10 मध्ये वाचू शकता. आरोन के जो दो पुत्र थे उन्होंने भी क्या किया था? आणि अहरोनाच्या 2 मुलांनी काय केलं? परमेश्वर का भय न मानते हुए, परमेश्वर की उपस्थिति का आदर न करते हुए बाहर की आग लेकर उन्होंने क्या किया? परमेश्वर की वेदी पर उन्होंने धूप जलाया. आणि देवाचं भय न बाळगता, त्याच्या उपस्थितीचं भय न बाळगता त्या लोकांनी काय केलं? बाहेरून आग घेतली आणि त्याच्या मंदिरामध्ये ते जाळले. परमेश्वर ने 9वें अध्याय में दिया है कि परमेश्वर ने ऊपर से एक आग गिराई थी. आणि देवाने काय केलेलं? त्याच्या मंदिरामध्ये वरून एक आग पाडली होती. और उस आग को जलाते रखना ये काम याजकों का है. आणि त्या आगीला जळत ठेवणं हे काम याजकांचं. आप वो वचन को पढ़ सकते हैं. तुम्ही त्या वचनाला वाचू शकता. लेवी अध्याय 6 लेवी अध्याय 6 उसका 12 और 13. आणि त्याचं 13. लेवी अध्याय 6 अध्याय 6 12 और 13. 12 आणि 13. वेदी ठेवावा, तो विजू देऊ नये. याजकाने त्याच्यावर रोज सकाळी लाकडे घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांतारपणाच्या चरबीचा होम करावा. वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. जो वेदी पे अग्नि मैंने डाली है वो अग्नि क्या करना है? हमेशा जलते रखना है. उसे याजकों ने बुझाना नहीं है. तो विजू देऊ नये. हाँ, याजकाने त्याच्यावर रोज सकाळी लाकडे घालून, रोज सुबह सुबह उसमें लकड़ी डालना है और आग चालू रखना है. तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होम बली रचून शांतारपणाचा उसके ऊपर होम बलि रखना है और क्या करना है? शांति प्रस्थापित करना है. इसका अर्थ क्या है मालूम? परमेश्वर ने भी स्वर्ग से एक आग गिराई. आणि देवाने सुद्धा स्वर्गातून एक आग टाकली. माहिती तुम्हाला कोणती आहे? नए करार में, नवीन करारानुसार. अभी अगर ये जो हम देखते हैं कि ये जो आग जलाई रखनी है, आणि आपण हे पाहतो जी आग आहे तिला जाळत ठेवायचा. तो ये आग कहाँ से आई थी? आणि आग कुठून आली होती? 9:24 में पढ़ो. 9:24 मध्ये वाचू. 9:24. 9:24. लेवी अध्याय 9 लेवी अध्याय 9 उसका 24. त्याचं 24. आणि परमेश्वराच्या समोरून अग्नी निघाला. आणि देवाच्या समोरून परमेश्वर के सामने से आग गिरी और व त्याने वेदीवरील होमार्पण, जो वेदी के ऊपर होमार्पण रखा था आरोन के द्वारा, वो सब क्या हुआ? परमेश्वर ने उस जला के भस्म कर दिया आग से. और हे पाहून सर्व लोकांनी जय जयकार सब लोग डर गए और प्रभु की स्तुति करने लगे, जय जयकार करने लगे. ठीक है, तो वो आग जला के रखने की आज्ञा लेवी अध्याय 6 में याजकों को दी गई थी, लेवियों को दी गई थी. आणि ती आग जाळत ठेवण्याची जी आज्ञा आहे लेवी अध्याय 6 मध्ये याजकांना देण्यात आली. यीशु भी स्वर्ग गया आणि येशू ख्रिस्त और स्वर्ग जाकर उसने भी क्या किया? एक अग्नि परमेश्वर की ओर से भेज दी. आणि स्वर्गात तो गेला आणि त्याने देवाकडून एक अग्नी आपल्यामध्ये पाठवली. वो अग्नि कौन सी है? ती अग्नी कोणती आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा. प्रेरितों के काम अध्याय 2 में अगर आप पढ़ोगे तो ऐसा लिखा है कि हर एक के ऊपर, सिर के ऊपर अग्नि की जीवें जलती हुई दिखाई दी. आणि प्रेषितांचे कृत्य अध्याय 2 मध्ये तुम्ही वाचू शकता की प्रत्येकावरती आगीच्या जिभा उतरून आल्या. तो पवित्र आत्मा एक अग्नि है, आणि पवित्र आत्मा ही एक अग्नी आहे, एक उपस्थिति है, आणि एक उपस्थिती आहे जिसके द्वारा परमेश्वर हमारे बीच में, हमारे मध्य में, हमारे अंदर उपस्थित रहता है. आणि ज्याच्याद्वारे देव आपल्यामध्ये, आपल्या आतमध्ये उपस्थित तो राहतो. उसको हमें क्या करना है? हमेशा उस आग को जलाए रखना है. आणि नेहमी त्या आगीला आपल्याला जाळवत ठेवायचं. पवित्र आत्मा की आग को हम सिर्फ गाना गाते हैं. आपण फक्त गीत गातो. हिंदी में ऐसा है, फिर से वो आग बरसाए, फिर से तूफान आए, तेरी महिमा से, तेरे सामर्थ से, फिर से तू
गाएंगे, लेकिन गाने के साथ साथ हमें काम भी करना है। आणि गाणं तर आपण गातो, पण गाण्यासकट आपल्याला काम सुद्धा करायचं हमें आहे. रोज उस आग को क्या करने के लिए, जलाने के लिए लकड़ियाँ डालना है। आणि रोज आपल्याला त्या आगीला जळतं ठेवण्यासाठी त्याच्यामध्ये लाकडं तो घालायची. वो लकड़ियाँ क्या है? ही लाकडं काय आहे? हमारी प्रार्थना, आपली प्रार्थना, पश्चाताप, आपला पश्चाताप, माफी मांगना। आपली क्षमा वो भी मागणं. कभी आणि ते पण वहाँ केव्हा? लिखा है सुबह सुबह। आणि देण्यात आलेलं आहे सकाळी. हमारी सुबह की प्रार्थना आणि आपली सकाळची पवित्र प्रार्थना आत्मा को गर्म रखती है, जो जलाए रखती है, उसकी आग को जिंदा रखती आणि है, पवित्र आत्म्याला गरम ठेवते आणि त्याच्या आगीला जाळते. जलाए रखती है। और वो आग हमें क्या करती है? आणि ती आग आपल्याला काय करते? हमें मसीह में गर्म करती आणि है, आपल्याला ख्रिस्तात ती हमें करते. ठंडा होने आणि नहीं। आपल्याला थंड पडू देते. पवित्र परमेश्वर ने, यीशु मसीह ने पवित्र आत्मा ये आग क्यों दी? आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पवित्र आत्मा ही आग आपल्याला क्योंकि का हम दिली? ठंडे हो जाते कारण हैं, आपण थंड हम इस पडू. संसार में गुम हो जाते आणि हैं। आपण या जगामध्ये हरवून जातो. इसीलिए पवित्र आत्मा की आग क्या करेगी? आणि म्हणून पवित्र आत्म्याची आग काय करेल? हमें जिंदा रखेगी, आपल्याला जिवंत गरम ठेवेल, रखेगी, आपल्याला गरम ठेवेल हमें हमेशा मसीह में बनाए आणि रखेगी। नेहमी आपल्याला ख्रिस्तामध्ये बनवून ठेवेल. इसीलिए पवित्र आत्मा की आग हमारे के अंदर आणि है। म्हणून पवित्र आत्म्याची आग आपल्या प्रत्येकावरती देण्यात आलेली इसलिए आहे. मसीह में हमें बने रहने के लिए पवित्र आत्मा दिया है। आणि म्हणून ख्रिस्तामध्ये बनून राहण्यासाठी आपल्याला और पवित्र आत्मा पवित्र देण्यात आलेला आत्मा आहे. किससे जलता रहता है? आणि पवित्र आत्मा कशाच्या द्वारे जळत राहतो? जब हम माफी मांगते हैं, जब प्रेयर करते हैं, जेव्हा आपण क्षमा मागतो, सकाळी प्रार्थना पवित्र करतो आत्मा से बात करते हैं, आणि पवित्र आत्म्याशी पश्चाताप करते हैं, पश्चाताप करतो, मन फिराते हैं, आपलं मन फिरवतो अपना जीवन यीशु को देते हैं, आणि आपलं जीवन आपण उससे येशूला बात देतो. कर अपने आगे होने वाले कामों को सौंपते हैं। आणि त्याच्याशी बोलून पुढे होणाऱ्या सर्व गोष्टी त्याच्या हातामध्ये सोपवतो. तब वो पवित्र आत्मा हमारे अंदर क्या होता है? ज्वलंत रहता है। आणि तेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये जळत राहतो. मालूम हुआ? नहीं तो एक दिए के जैसा ही वो अंदर रहेगा, नाही तर एका दिव्यासारखा आतमध्ये राहील, एक दिए के जैसा एका अंदर। दिव्यासारखा आतमध्ये. लेकिन वो आग दिया नहीं, परंतु आग रहनी चाहिए। आणि ती फक्त दिव्यासारखी छोटीशी आग नाही, पण ती एक मोठी आग असते. तो वो आग लेने के लिए परमेश्वर ने कहा था, लेकिन हारून के 2 बच्चों ने वो आग नहीं ली। आणि ती आग देवाने घ्यायला सांगितलेली होती, पण अहरोनाच्या दोन्ही मुलांनी ती आग नाही घेतली. उन्होंने क्या की? त्यांनी काय केलं? परमेश्वर को एकदम अपनी जो सेवा, जो परमेश्वर ने उनको दिया, ये जो सेवा, कौन सी सेवा? कि परमेश्वर के सामने तुम्हें क्या करना है? सुगंध धूप जलाना है, धूप जलाना है। आणि देवाने त्यांना जी सेवा दिली होती की त्यांना देवाच्या समोर काय करायचं आहे? सुगंधित धूप जाळायचा रोज धूप जलाना आणि है। रोज त्यांना ते धूप जाळायचं आहे. एकदम हल्के में दिया। आणि त्या लोकांनी ते सेवेला एकदम हलक्यात घेतलं. वापस पढ़ेंगे, लेवी अध्याय 10 लेवी अध्याय 10 1 से 3। 1 ते 3. अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू यांनी आरोन के जो 2 बच्चे थे, नादाब और अबीहू, आपली धुपाटणी घेऊन त्या उन्होंने मंदिरी धूप घातला जलाने के लिए धूपाटना लिया और व त्यात अग्नी घातला उसमें अग्नि डाली। कौन सी? व त्यावर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वराला अधीनकृत। कौन सी? अधीनकृत यानी इलीगल, है ना? बाहर की आग, हमारी हिंदी में लिखा है बाहर की आग। कौन सी आग लेने को कहा था? आणि कोणती आग घ्यायला सांगितली? जो वेदी पर जलते हुए रखी है, याजकों ने, परमेश्वर ने जो स्वर्ग से दी, उस आग से लेना है। आणि जी वेदीवरती आग जळत आहे त्या आगीमधून आग घ्यायची. वैसे हमें भी अपनी मदद के लिए, अपने सब कामों के लिए पवित्र आत्मा से मदद लेना है। मग तसंच आपल्याला प्रत्येक कामांसाठी, प्रत्येक गोष्टीसाठी पवित्र आत्मा से हेल्प लेना है। आणि पवित्र आत्म्याकडून मदत किसी घ्यायची. और का सहारा नहीं लेना आणि है, म्हणून दुसऱ्याचा आसरा नाही. न जादू टोना का, न जादू न दारू का, न व्यसन का, न रंगेबाजी का, न अन्य किसी बातों का, न मूर्ति पूजा का। हमें किसका सहारा लेना आणि है? आपल्याला कोणाचा आसरा हर घ्यायचा? बातों में पवित्र आत्मा का। आणि प्रत्येक गोष्टींमध्ये पवित्र आत्म्याचा. लेकिन इन्होंने क्या किया? पण या लोकांनी काय केलं? इन्होंने बाहर की अधीनकृत अग्नि लिया आणि यांनी बाहेरून अग्नी घेतली. और फिर क्या हुआ? असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. हाँ, ये आग लेने की परमेश्वर ने आज्ञा दी थी क्या? नहीं। इसलिए क्या हुआ? तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला परमेश्वर से अग्नि निकली व त्याने त्यांना भस्म और दिले दोनों को जला के भस्म किया आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. और वो दोनों मर गए। आज पहले काल में परमेश्वर की उपस्थिति में लोग हल्के में लेते थे, इन दोनों ने एकदम हल्के में लिया, इसलिए दोनों मर गए। आणि या दोघांनी देवाच्या उपस्थितीला एकदम हलक्यामध्ये घेतलं म्हणून उस दोघं सेवा को हल्के में लिया। आणि सेवेला हलक्यामध्ये घेतलं. वैसे ही प्रियो धूप जलाना यानी प्रार्थना करना। आणि तसंच प्रियानं धूप जाळणं म्हणजे प्रार्थना. स्तुति आराधना और प्रार्थना ये हमारे परमेश्वर के सामने धूप की नहीं काम करता आणि है। स्तुती उपासना आणि प्रार्थना ही देवाच्या समक्ष एका धुपासारखं इसलिए काम आप करते. स्तुति आराधना और प्रार्थना एकदम हल्के में मत लो, एकदम तुच्छ मत देखो उसको। आणि म्हणून स्तुती उपासना आणि प्रार्थना हिला तुम्ही हलक्यामध्ये घेऊ नका आणि त्याला तुच्छ ये देखू. सेवा आप दिल से करो, आणि ही जी सेवा आहे हृदयापासून करा, पूरी सच्चाई से करो। पूर्ण खरेपणाने करा. अभी
हम देखते हैं कि इतनी परमेश्वर की उपस्थिति भय योग्य थी उस काल में, अभी क्यों नहीं? अभी तो हम परमेश्वर की उपस्थिति में ठट्टा करते हैं, मस्ती करते हैं, बातचीत करते हैं, जोर से बात करते हैं, उठ के चले जाते हैं, इधर उधर देखते हैं, कमेंट पास करते हैं, है ना, आँख खुला रखकर गाना गाते हैं, आँख खुला रखकर प्रार्थना करते हैं। लेकिन अभी परमेश्वर की उपस्थिति में हमें तुरंत शिक्षा क्यों नहीं मिलती? आणि पहिल्या काळामध्ये जी देवाची उपस्थिती होती ती खूप भययोग्य होती, पण आता आपण पाहतो की देवाची उपस्थिती एवढी भययोग्य नाहीये. म्हणजे लोक देवाच्या उपस्थितीमध्ये सुधारणा बरोबर परमेश्वर की उपस्थिति में अगर हम दुर्लक्ष करेंगे, यानी आदर नहीं दे रहे, अपना मन नहीं लगा रहे, जैसे उसे रिस्पेक्ट देना चाहिए वैसे हम रिस्पेक्ट नहीं दे रहे, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आपण दुर्लक्ष करतोय, जसं आदर आपण दिला पाहिजे तसं आदर आपण देत नाही. आपस में बात कर रहे हैं, आपापसात बोलतोय, या सो रहे हैं, किंवा झोपतोय, या मजाक कर रहे किंवा हैं, मस्करी या उडवतोय, बातचीत कर रहे किंवा हैं, बातचीत तो करतोय. इससे क्या होता है मालूम? आणि याच्याद्वारे काय होतं माहिती आहे? इससे हमारी जो उन्नति होती है, आणि याच्याद्वारे जी आपली जी उन्नती होणार असते वो उन्नति नहीं होती. आणि ती उन्नती होते. हमें जो मिलने वाला आनंद होता है आणि आपल्याला भेटणारा जो आनंद आहे वो आनंद नहीं तो मिलता. आनंद आपल्याला हम भेटतो. चर्च आते तो है आपण मंडळीत येतो तर खरे, लेकिन आनंदित नहीं. पण आनंद देत नाही. आनंद मिलना चाहिए. आणि आनंद क्योंकि भेटला प्रभु की उपस्थिति में क्या है? कारण देवाच्या उपस्थितीमध्ये काय आनंद आहे? की भरपूरी, आनंदाची भरपुरी आहे, उन्नति होती है. उन्नती होते. हमारी क्या होती है? आपली काय उन्नति होती है. उन्नती होते हम सीखते हैं, आणि आपण शिकतो. परमेश्वर की उपस्थिति में हम सीखते हैं आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आपण शिकतो और हम परिवर्तन होते हैं. आणि आपण परिवर्तित हमारा लाइफ चेंज हो आणि जाता है. आपलं जीवन बदलून जातं हमारा चलना, हमारा बोलना, हमारा सारा स्वभाव मसीह का हो जाता आणि है. आपलं चालणं बोलणं आपला जो स्वभाव आहे ख्रिस्ताचा तो होतो. अगर हम परमेश्वर की उपस्थिति में भय नहीं मानेंगे, परमेश्वर की उपस्थिति में हम नहीं डरेंगे, परमेश्वर की उपस्थिति में हम इग्नोर करेंगे और इतना जैसे बाबा मैं प्रभु के सामने हूँ, मुझे बराबर से बैठना है, बहुत भय के साथ बैठना है क्योंकि मैं प्रभु. अभी मुझे बताओ, अगर आपके सामने कोई बड़ा मिनिस्टर, सोचो मोदी ही बैठा है, तो क्या आप ऐसा करके बैठोगे क्या? आणि जर तुमच्यासमोर मोदी बसलेला आहे तर तुम्ही त्याच्यासमोर असं बसाल पैर पे पैर लेके बैठोगे क्या? आणि पायावरती पाय देऊन बसाल का? बताइए, सांगा. कभी करोगे ऐसा? कधी असं कराल? कभी भी नहीं ना. एकदम रिस्पेक्ट में ना. आणि खूप आदराने बसाल. उससे भी बड़ा है हमारा यीशु आणि त्याच्यापेक्षाही मोठा आहे आपला येशू परमेश्वर. देव. तो उसकी उपस्थिति में हम अगर भय के साथ नहीं बैठते, आणि त्याच्या उपस्थितीमध्ये जर आपण भयाने तो बसत नाही जो कुछ प्रभु हमें सिखा रहा है हम सीख नहीं पाते तर जे काही देव आपल्याला शिकवत आहे ते आपण शिकू शकत और नाही. हमारा लाइफ चेंज नहीं आणि होता. आपलं जीवन हम परिवर्तित जैसे होणार नाही. पहले मसीह में थे वही हमारा स्वभाव, वही हम वही कर रहे, वही कर रहे, वही कर रहे. आणि ख्रिस्तामध्ये जसं आपण ख्रिस्तामध्ये यायच्या अगोदर जसा आपला स्वभाव होता तसंच आपला स्वभाव राहील आणि आपण तेच करत राहू. मसीह में बदलना चाहिए. आणि आपण ख्रिस्तामध्ये आल्यानंतर हमारी बदललं चाल, पाहिजे. हमारी बोली, हमारा सब कुछ बदलना आणि चाहिए. आपलं चालणं बोलणं सगळं काही बदललं तो पाहिजे. वो बदलने के लिए आणि ते बदलण्यासाठी परमेश्वर की उपस्थिति में हमें आदर देना आणि है. देवाच्या उपस्थितीमध्ये आपल्याला आदर तो द्यायचा. परमेश्वर की उपस्थिति में हम जब आदर देते आणि हैं जेव्हा देवाच्या उपस्थितीमध्ये आपण देवाला आदर तब देतो हमें क्या होता है? आनंद मिलता है, आणि तेव्हा आपल्याला आनंद भेटतो. हमारी उन्नति होती आपली है. उन्नती होते उन्नति के साथ साथ हम सीखने लगते हैं आणि उन्नती सोबतच आपण शिकू लागतो और हमारा लाइफ चेंज होने लगता आणि है. आपलं जीवन बदलू लागतं हम बदलने लगते आणि हैं. आपण बदलू लागतो. रही बात, जैसे मैंने कहा कि जैसे पहले परमेश्वर से आग निकलती थी आणि जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं की देवाच्या उपस्थितीमध्ये देवाची आग निघायची और लोग मरते थे, आणि लोक मरायचे. अभी क्यों नहीं? आणि आता तसं का नाही? हाँ, अभी अनुग्रह है. अभी काल अनुग्रह का काल आणि आता चल जो रहा काळ है. आहे तो कृपेचा काळ चालू आहे. इसलिए ये यीशु का ये जो काल है अनुग्रह का काल है. आणि येशूचा जो काळ आहे तो कृपेचा काळ ये आहे. कब तक है मालूम? आणि हा कुठपर्यंत आहे माहिती? राप्चर तक. आणि रॅप्चर पर्यंत आहे. जब तक उठाए जाने का दिन नहीं होता आणि तब तक. जोपर्यंत उचलली जायची वेळ होत नाही यीशु के कारण येशूमुळे हम पर आज दया हुई है आज आपल्यावरती दया होते और हमारे बीच में यीशु उपस्थित है. आणि आपल्यामध्ये येशू उपस्थित आहे. और हमारे बीच में यीशु उपस्थित होने के कारण आणि आपल्यामध्ये येशू उपस्थित असल्यामुळे यीशु हमें मारने के लिए नहीं आया. आणि येशू आपल्याला मारायला यीशु नाही. ने कहा येशू म्हणाला मैं आया हूँ मी आलेलो आहे दोष देने नहीं, आणि दोष देण्यासाठी नाही. तुम्हें खत्म करने नहीं, तुम्हाला संपवण्यासाठी नाही. तुम्हें नाश करने आणि नहीं, तुम्हाला नाश करण्यासाठी परंतु नाही. तुम्हें जीवन देने, पण तुम्हाला जीवन तुम्हें देण्यासाठी बचाने के. आणि तुम्हाला इसलिए वाचवण्यासाठी. उसकी उपस्थिति में भी हम आणि म्हणून त्याच्या उपस्थितीमध्ये आता आपण आहोत. हम अभी किसकी उपस्थिति में है? आणि आता आपण कोणाच्या उपस्थितीमध्ये आहोत? यीशु की. येशूच्या. इसलिए यीशु की उपस्थिति में होने के आणि कारण म्हणून येशूच्या उपस्थितीमध्ये यीशु हमें असल्यामुळे मारता नहीं, येशू आपल्याला मारत नाही हमें शिक्षा करता आणि नहीं, शिक्षा तो आपल्याला दोष करत देता नाही. नहीं तो दोष देत नाही और हमें तुरंत
एकदम ताड़ना देता आणि नहीं, लगेच काढणं आपली गरज नाही. वो हमें बचाता है आपल्याला वाचवतो, क्योंकि वो दयालु है, कारण तो दयाळू आहे. इसलिए नहीं देता. आणि म्हणूनच लेकिन नुकसान एक जरूर होता है. पण एक नुकसान नक्की होतं. बरे वो हमें मारता नहीं, आणि बरे आपल्याला हम मरते नहीं, आणि आपण मरत हम डायरेक्ट मर नहीं आणि गए, आपण लगेच मरण पावत लेकिन नाही. नुकसान आत्मिक नुकसान होता पण है. आत्मिक नुकसान होतं, आनंद नहीं मिलता. आनंद भेटत नाही, दूसरा, हमारी उन्नति नहीं होती. आपली उन्नती होत नाही. तीसरा, हम जो सीखना चाहिए वो सीख नहीं पाते. आणि तिसरं जे आपल्याला शिकायला पाहिजे ते आपण और शिकू शकत लाइफ नाही. चेंज नहीं आणि होता. आपलं जीवन परिवर्तित होत नाही. तो ये नुकसान है ना. आणि नुकसान आहे ना. हम इतना 3 घंटा बैठे, आणि एवढं 3 तास बसलो 3 घंटे में हमारी उन्नति होनी चाहिए. आणि 3 तासामध्ये आपली उन्नती झाली पाहिजे. हमें आनंद मिलना चाहिए, आपल्याला आनंद भेटला पाहिजे, सीखना चाहिए आपण शिकलं पाहिजे और हमें परिवर्तन हो जाना आणि चाहिए. आपण परिवर्तित झालो पाहिजे. इसलिए प्रियो, प्रभु के वचन के अनुसार आणि म्हणून देवाच्या वचनानुसार परमेश्वर की उपस्थिति भय योग्य है. आणि देवाची उपस्थिती भययोग्य आहे. इसलिए जब मोसेस परमेश्वर की उपस्थिति में आया, आणि म्हणून जेव्हा मोशे देवाच्या उपस्थितीमध्ये आला जलते हुए झाड़ियों के बीच में नजदीक जब वो आया तो परमेश्वर ने उससे सबसे पहले क्या कहा. आणि जळणाऱ्या झुडपाजवळ जसा तो जवळ आला आणि तसा सर्वात पहिले देव त्याला काय म्हणाला. तू जहाँ जिस स्थान पर खड़ा है आणि तू ज्या जागेवरती उभा आहेस मोशे, वो पवित्र स्थान है, ती जागा पवित्र इसलिए आहे. अपनी जूती. मग स्वतःच्या पायाचा चपला काढ. जब शद्रक मेशक ओबेदनेगो को जलती हुई आग में डाल दिया आणि जेव्हा शद्रक मेशक आणि ओबेदनेगो याला जळणाऱ्या और अग्नीमध्ये यीशु टाकलं उनके बीच में आया, आणि येशू त्यांच्यामध्ये उपस्थित यीशु झाला उनके बीच में आया आणि येशू त्यांच्यामध्ये उपस्थित और झाला जरा भी आग नहीं आणि लगी. जराशी पण आग त्यांना लागली इस पृथ्वी की आग ने उन्हें जलाया नहीं. आणि या पृथ्वीच्या अग्नीने त्यांना सिर्फ जाळलं नाही. जिस रस्सी से उन्हें बांधा था वो रस्सी जल गई, आणि फक्त ज्या रस्सीच्या द्वारे त्यांना बांधलं गेलं होतं ती रस्सी लेकिन फक्त उनके जळली. बाल भी नहीं जले. पण त्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागला. तो ये हम देखते हैं प्रियो कि हमारा परमेश्वर कितना महान है. आणि आपण पाहतो की आपला देव किती महान इसलिए आहे. हमें परमेश्वर की उपस्थिति में भय के साथ रहना है. आणि म्हणून आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये भयाने राहायचं परमेश्वर की उपस्थिति में आनंद लेना है. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आदर इसलिए द्यायचा. परमेश्वर की उपस्थिति में आनंद लो, आणि म्हणून देवाच्या उपस्थितीत आनंद घ्या, पश्चाताप करो. पश्चाताप करा. पढ़ेंगे उस वचन को. वाचलेल्या वचनाला विलाप गीत अध्याय 2:19. विलाप गीत अध्याय 2 त्याचं आहे. विलाप गीत विलाप गीत अध्याय 2 अध्याय 2 19. त्याचं 19. विलाप गीत विलाप गीत 2:19. 2चं आहे. उठ रात्रीच्या प्रारंभी विलाप कर, प्रभु समोर आपले मनोगत पाण्यासारखे ओत. हाँ, तू क्या कर, परमेश्वर के सामने पश्चाताप कर, उसके सामने रो और पानी के समान, जैसे पानी कैसे डालते हैं वैसे तू क्या कर, अपने एक पापों को कबूल कर कर अपना जीवन को डाल दे. तुझी बालके हर एक गल्लीच्या चव्हाट्यावर भुकेने व्याकुळ झाली आहेत. त्यांच्या प्राणरक्षणासाठी त्याच्याकडे हात पसर. तेरे बच्चों के ऊपर जो विपत्ति है, तकलीफ है, उसके कारण तू क्या कर, अपने परमेश्वर के सामने हाथ फैला. इसीलिए प्रियो, परमेश्वर की उपस्थिति में हमें पश्चाताप करना, परमेश्वर के सामने माफी मांगना, ये बड़ी इम्पोर्टेंट जरूरत की बात है. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये आपण पश्चाताप करणं, त्याच्याजवळ क्षमा मागणं हे खूप गरजेचं आहे. तो आज का वचन परमेश्वर आपसे क्या कहता है मालूम. आणि आता वचन देव तुम्हाला काय म्हणतो माहिती आहे? परमेश्वर की उपस्थिति में डर से रहो. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये भयाने चर्च में आने के बाद आपको ये याद रखना है कि आप प्रभु की उपस्थिति में आणि हैं. मंडळीमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला माहित असलं पाहिजे की तुम्ही मंदिरामध्ये आहात, आप प्रभु के सामने हो. तुम्ही देवाच्या समोर आप आहात उसे रिस्पेक्ट देना, उसे आदर देना. आणि तुम्ही त्याला आदर दिला आज पाहिजे. प्रभु से आपको आनंद लेना है, आणि देवाकडून तुम्हाला आनंद जो घ्यायचा प्रभु आपके लिए रखा है. आणि जो आनंद देवाने वो तुमच्यासाठी आनंद दिला आपको पाना है. आणि तो आनंद तुम्हाला प्राप्त करायचा. इसीलिए कैसे भी करके आप प्रभु की उपस्थिति में भय के साथ रहो. आणि म्हणून कसंही करून देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही भयाने राहा आपस में बातचीत करना, आणि आपापसामध्ये जोर बोलू, से बोलना, जोराने बीच में से उठ कर जाना, मधूनच उठून जाणं फिर फोन उठाकर जाना. आणि मग फोन उचलून बहुत बाहेर सारे जाणं. लोग फोन आता है, फोन चालू रखते हैं, फोन से बात करते करते जाते हैं या नीचे जाके फोन पे बात करते हैं. आणि खूप सारे लोक मोबाईल चालू ठेवतात, तो फोन उचलतात आणि बाहेर जातात आणि बाहेर जाऊन फोनवरती बोलतात.
हम बीच में से उठकर आधी प्रार्थना कंप्लीट नहीं हुई, बीच में से उठकर अपने घर चले जाते, कहीं पर भी चले जाते, आणि प्रार्थना अजून संपली नाही, मधूनच उठून आपल्या घरी जातात, नंतर दुसऱ्या ठिकाणी जातात. ये गलत है. आणि हे चुकीचं आहे. जैसे आप आज भले आज आपको कुछ नहीं हो रहा है, आज आपको शिक्षा नहीं मिल रही है, लेकिन आगे इस सब विषय का परमेश्वर झाड़ा लेगा. आणि आज भले तुम्हाला त्या गोष्टीची शिक्षा भेटत नाहीये, पण पुढे जाऊन देव त्याचा नक्की हिशोब आगे जरूर प्रभु पूछेगा. आणि पुढे जाऊन देव नक्की और विचारेल. परमेश्वर की उपस्थिति में अगर हम प्रभु को आदर नहीं देते तो रैप्चर नहीं होगा. आणि देवाच्या उपस्थितीमध्ये जर आपण देवाला आदर दिला नाही तर आपला रॅप्चर हमारा होणार उठाए जाना नहीं आणि होगा. आपलं उचललं जाणं हम होणार यही रहेंगे. आपण इथे तो इधर न रहने के लिए हमें प्रभु की उपस्थिति को रेस्पेक्ट देना आणि है. आपण इथे न राहण्यासाठी आपल्याला देवाच्या उपस्थितीला आदर द्यायचा. हमारा अगर रैप्चर होना है, आणि जर आपलं रॅप्चर व्हायचं हमें आहे, उठाए जाना है, जर आपल्याला उचललं तो जायचं हमें यहाँ पर प्रभु को रिस्पेक्ट देना मग है. इथे आपल्याला देवाला आदर द्यायचा. क्योंकि पवित्र आत्मा वो आग है जो हमें क्या करेगी, उठाएगी. आणि पवित्र आत्मा ती आग आहे जी आपल्याला उचलणार आहे. हमें लेके जाने वाला कौन है? आणि आपल्याला घेऊन जाणारं कोण आहे? हाँ? अगर वो पवित्र आत्मा हमें मालूम है, हमारा वो हमको जानता है. आणि तो पवित्र आपल्याला माहित आहे आणि पवित्र आत्मा आपल्याला क्या ओळखतो. हम सुबह रोज प्रेयर करते हैं? आणि सकाळी आपण रोज प्रार्थना करतो. जैसे यहाँ लिखा है पवित्र आत्मा की उस आग के लिए, आणि जसं इथे सांगण्यात आलेलं आहे की पवित्र आत्म्याच्या त्या वो अग्नीसाठी आग को जला के रखने के लिए लकड़ियाँ सुबह सुबह डालनी है. आणि त्या आगीला जाळं ठेवण्यासाठी सकाळीच लाकडं त्याच्यामध्ये टाकायचे आहे. सुबह सुबह प्रेयर करते हो. मग सकाळी तुम्ही प्रार्थना करता. कोई कोई लोग साइलेंट है, कोई कोई लोग हाँ हाँ बोल रहे हैं. आणि काही लोक शांत आहेत, काही लोक हा म्हणतात. करनी जरूरी है. आणि करणं गरजेचं अगर आहे. आप नहीं करते हो तो वो आप उठाएगा नहीं वो आपको. आणि जर तुम्ही करत नाही तर देव तुम्हाला पवित्र आत्मा तुम्हाला उचलणार तो नाही. ये जरूरी है. आणि हे गरजेचं आहे. आपका लाइफ प्रेयरफुल करो, पवित्र आत्मा से रिश्ता बनाओ. आणि तुमचं जीवन प्रार्थनेचं करा आणि पवित्र आत्म्याशी नातं और बनवा. मेन बात, आप प्रभु की उपस्थिति को आदर दो. आणि मेन गोष्ट तुम्ही देवाच्या उपस्थितीला आदर द्या. हाँ, जो आनंद वो आपको दे रहा है उस आनंद को लो. आणि जो आनंद देव तुम्हाला देत आहे तो वो आनंद आपको जो सिखा रहा है वो सीखो. आणि तो जे काही तुम्हाला शिकवत आहे तुम्ही आपकी शिका. आत्मिक उन्नति करो आणि तुमची आत्मिक उन्नती तुम्ही और करा. आपका लाइफ चेंज करो, आणि तुमचं जीवन तुम्ही परिवर्तन करो. परिवर्तित करा. आपका स्वभाव, आपका जीवन बदलने वाला हो. आणि तुमचं जीवन तुमचा स्वभाव बदलणार आहे. आप वही नहीं दिखाई दे, अरे इतने साल से ही लेकिन अभी भी तू वही कर रहा आणि है. तुम्ही तसंच नाही दिसलं पाहिजे की एवढ्या वर्षांपासून तू ख्रिस्त आहे तरी सुद्धा तुझा स्वभाव तसाच आहे. हम मसीह हमारे अंदर दिखना चाहिए. आणि ख्रिस्त आपल्यामधून दिसला हमारे पाहिजे. जीवन से यीशु दिखना आणि चाहिए. आपल्या जीवनाच्या द्वारे येशू दिसला ये पाहिजे. बहुत जरूरी है. आणि हे खूप गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. 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 इसलिए प्रभु की उपस्थिति में उसको आदर दो. आणि म्हणून देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही देवाला आदर बोलकर द्या. बीच में से ठीक है, जब गाना चालू रहता है तब आप बाथरूम के लिए जाते हो, ठीक है, लेकिन फोन आया बोलकर आप बीच में से उठ के नहीं जाते. आणि जर गाणं चालू आहे जर तुम्ही बाथरूम मध्ये जात असाल तर ठीक आहे तुम्ही जाऊ शकता, पण जर फोन आलेला आहे आणि फोनसाठी तुम्ही उठून जाऊ नका. या बीच में से प्रार्थना छोड़कर घर पे नहीं जाना. आणि मध्येच प्रार्थना सोडून तुम्ही घरी नाही जायचं. सोना मत. झोपू नका. फिर यहाँ आकर आपस में बात नहीं करना. आणि इथे येऊन आपापसामध्ये बोलू नका. परमेश्वर के साथ रिस्पेक्ट देना, प्रभु की ओर देखना कि प्रभु मुझे देख रहा है. आणि देवाला आदर द्या आणि तुम्ही मनामध्ये लक्षात ठेवा की देव तुम्हाला पाहत आहे. और रोज सुबह प्रभु से प्रार्थना करते रहो, पवित्र आत्मा से अच्छा फेलोशिप रखो. आणि रोज सकाळी देवाकडे प्रार्थना करत राहा, पवित्र आत्म्याशी नातं चांगलं ठेवा. प्रभु आपको आशीष दे. देव तुम्हाला आशीर्वाद इसलिए द्यावा. हमारा प्रभु सब जगह है. आणि आपला देव सर्व व्यापी आहे. आप कहीं पर भी उससे छुप नहीं सकते. आणि कुठूनही तुम्ही त्याच्यापासून वो लपू आपको शकता. देखता है. तो तुम्हाला आप पाहत कहीं पर भी जाओ, आणि तुम्ही कुठेही अंधेरे में जाओ, उजाले में जाओ, आणि उजेडात तूफान में जाओ, वादळ लहरों में जाओ, आणि घर में जाओ, आणि घरात जा. बाथरूम में जाओ, बाथरूम मध्ये जा. जंगल में जाओ, जंगलात जा. आकाश में जाओ, आकाशात जा. या आकाश के नीचे या पृथ्वी के नीचे जाओ, आणि आकाशाच्या खाली किंवा पृथ्वीच्या हर खाली जगह यीशु आणि है. सर्व वो ठिकाणी येशू सब आहे. कुछ देख सकता तर है. सगळं काही बघू आप शकता. उससे कुछ छुपा नहीं सकते. तुम्ही त्याच्यापासून काही लपू शकता. इसलिए हमेशा ही बात मन में फिट करके कुछ भी करने से पहले सोचना मुझे प्रभु देख रहा है. आणि काही करायच्या अगोदर मनामध्ये असा विचार करायचा आहे की देव मला पाहत आहे. प्रभु मुझे देख रहा है. आणि देव मला पाहत आहे. और वो क्यों देख रहा है? तो का बघतोय? हाँ, ये तो वचन है, एकदम बराबर है कि उसकी आंखें हमारी ओर हमेशा लगी रहती. तो वो तो देख रहा है क्योंकि उसकी आंखें हमेशा हमारी ओर लगी. फिर क्या करेगा वो देखने से? हाँ, हम जो करते तो उसका प्रतिफल देगा ना. तो हम जो करेंगे जे आपण करू उसका प्रतिफल हमें आगे मिलेगा. आणि त्याचं प्रतिफळ आपल्याला पुढे भेटेल. इसलिए बी केयरफुल. आणि म्हणून खूप
काळजी इसलिए पुरवतो वो हर जगह है। आणि तो सर्व ठिकाणी आहे हाँ, तो हर बातें सुन रहा है। आणि सर्व गोष्टी तो ऐकतो आपको लगता होगा मेरे बेडरूम में कौन है? कोई भी नहीं, मैं और मेरी वाइफ है। आणि तुम्हाला असं वाटतं की माझ्या बेडरूम मध्ये कोण आहे? मी आणि माझी पत्नी आहे। लेकिन याद रखो वहाँ पर यहोवा भी है, पण लक्षात ठेवा तिकडे यीशु भी है, तिथे येशू सुद्धा और आहे आपके अंदर पवित्र आत्मा वो भी वहाँ पर है। आणि तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा आहे तो सुद्धा तिकडे आहे हाँ, तो वो वहाँ है, आणि तो तिथे आहे तो वो सुन रहा है आप लोग क्या बात कर रहे आणि हैं। तो ऐकतो की तुम्ही काय बोलताय हाँ, तो घर में ऐसा किसी के बारे में फलाना फलाना असं केला, फलाने ते केलं, फलानेच असं झालं, हाँ, तो सोच के बोलो आणि विचार करून बोला किसी के भी बारे में। आणि कोणाच्याही बाबतीत क्यों? क्योंकि वहाँ यीशु है। का कारण तिकडे येशू आहे हाँ, तो सोच के आणि विचार करून ऐसा हर जगह प्रभु की उपस्थिति आणि है, सर्व ठिकाणी देवाची उपस्थिती आहे हर जगह। सर्व ठिकाणी जब याकूब बेथेल में गया, जेव्हा याकूब बेथेलमध्ये गेला वो एक पत्थर सीने से लेके सिर के नीचे लगा के सोया। आणि एका दगडाला डोक्याच्या खाली ठेवून झोपला हाँ, उसको मालूम नहीं था परमेश्वर वहाँ है, त्याला माहित नव्हतं देव तिकडे आहे लेकिन जब उसने देखा परमेश्वर ने उसे कहा मैं तेरे साथ हूँ, आणि जेव्हा तेरे साथ रहूंगा। मी तुझ्या सोबत आहे तुझ्या सोबत राहील अरे परमेश्वर का खाने का इतने भयंकर उपस्थिति है, आणि देवाची इतकी भयंकर जी उपस्थिती आहे देवाचं घर आहे उसको मालूम नहीं था, आणि त्याला माहित नव्हतं लेकिन परमेश्वर की उपस्थिति तो थी ना। पण देवाची उपस्थिती तर होती. जब उसे मालूम पड़ा तो वो डर गया। आणि जेव्हा त्याला माहित पडलं तेव्हा तो घाबरला तो वैसे ही है, हम लोग को ऐसा लगता है कि हमें मालूम, हम क्या सोचते हैं हमारे रूम में तो हमारे पति पत्नी हम दोनों ही है, आणि आपल्याला असं वाटतं की बेडरूम मध्ये मी आणि माझा नवरा हम दोनों ही तो आणि है, आम्ही कौन दोघं है? आहोत. लेकिन याद रखो प्रभु वहाँ है, वो दिखता है। पण लक्षात ठेवा देव तिकडे आहे आप जहाँ जहाँ जाते हो वहाँ आपके साथ यीशु है। आणि तुम्ही जिथे जिथे जाता तुमच्याबरोबर रास्ते में चलते समय, फोन में बात करते समय, फोन में देखते समय, फोनमध्ये बघता याद रखो आपको प्रभु देख रहा है, आणि लक्षात ठेवा देव तुम्हाला वो पाहतो. सब जगह है। आणि तो सर्व ठिकाणी आहे हालेलुया। इसलिए कोई भी काम बी केयरफुल करके करो, आणि म्हणून कोणतंही काम करता काळजीपूर्वक करा प्रार्थना करें, आपण प्रार्थना आंखों को बंद करें। करू. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु मैं आपके सामने आती हूँ। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, उस हर जगह है, ऐसी कोई जगह नहीं जहाँ तू नहीं है, ये सब कुछ तूने बनाया है प्रभु, इसलिए तू हर जगह है। इसलिए मेरे महान पवित्र पिता, हम तुझसे भाग कर कहीं पर भी छिप नहीं सकते, इसलिए इन सबकी सुधि लेना, उनके मन में हमेशा ये बात फिट रखना कि मुझे मेरे साथ प्रभु है, प्रभु मुझे देख रहा है, पवित्र आत्मा मुझे देख रहा है। ये बातें उनके मन में फिट रहने के लिए और अपनी चौकसी करने के लिए सहायता दया रखना। रोज पवित्र आत्मा से परिपूर्ण होने के लिए, पवित्र आत्मा की आग जल्दी रखने के लिए इन सबको तो सहायता, इनकी सुधि लेना, इनकी रक्षा करना, शबा दिन की सारी आशीष देना। शबा दिन जैसे मैंने पालन किया है, इन्हें बहुत प्रबंध करना, फलद्रुप करना, किसी चीज की कमी गति होने नहीं देना, धन मान सम्मान से दीर्घायु से दूर करना, सदा आनंदित रहने के लिए सहायता करना। जैसे प्रभु तेरे चरणों में, तेरी उपस्थिति में आनंद की भरपूरी है, तो इन सबको आनंद से भागे प्रभु, आनंद से भागे प्रभु। और मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, इनकी आत्मिक उन्नति होने दे, तुझसे जो सीखते हैं वैसे ही प्रभु इनका लाइफ परिवर्तन होने के लिए सहायता कर, दया रखना मेरे महान पवित्र पिता, इन्हें आशीष दे, धन्यवाद देता। यीशु का लहू इन सब पर लगा दे, पवित्र आत्मा को कभी भी शोकित न करे, इसलिए सहायता। इन सबको यीशु के लहू से कवर कर इन्हें तेरे नाम से ब्लेस कर, यीशु नाम इनके ऊपर रख दे, धन्यवाद देता। सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको दे, यीशु के नाम से प्रार्थना। सबको प्रेस करा।